नवनाथ भक्तिसार अध्याय 4 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणानिधे आगम अगोचर विशाळा बुद्धे सकळमणी मानस हृदय वंदे उद्यान वाटे आनंदाचे। हे योगी मानसरंजनी पंढरीशा मूळपीठनी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी उभी अससी विटेवरी। सौम्य दिससी परिनीटक बहुत ठक चित्तचालक भक्त मानस भावहारक छिनाल सुकृत रोणेदी। पहा कैसी बकासमान नासाग्रभागी दृष्टी ठेवून कोणी म्हणेल गरीबावान चांगुलपण मिरवे तसे। परीही अंतरीची खून नरहरी मालू एक चिजाने भक्तिविषयी लंपट वासना मना माझी हुटहुटी। सुकर्म हृदया घालूनी हात युक्ती प्रयुक्ती काढून घेत पुढे पुढे होऊनी कार्यार्थ आपुले त्या संपादी। पहा दामाजीचे दायघन गटकन गिळले अभिलाषून कंगाल वृत्ती सोंग धरून देव महार झालासे। नरहरी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयीवरला काम भांडावे तो जन्मोजन्म शिवमोळी राहतसे। कुब्जा दादूला वांकुडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा। वृंदा पुरुषही जाडा स्मशान वस्ती कैलिसे ठकवोनी मारिला काळयवन 16 सहस्र दादूला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती वारिलिसे। चक्षुगोचर होत जे जे ते मागू शके अति निर्लज्जे। सुदामाचे पृथुक खाजे कोरडे न म्हणे सहसाई। काय वरिला मृत्यू दुकाळाने द्रौपदीची खाय भाजी पाने। हात ओढून लाजिरवाने मिटक्या मारुने भक्षितसे। शबरीची बोरे उच्छिष्ट पाहून न म्हणे बक्षी मन लावून चोखियाचा पदार्थ गोड पाहून रदासहित सारितसे। नामा बाळ ठकूने त्वरित नैवेद्य भक्षित हातोहात तस्मात किती दुर्गुणात सद्गुणांते आणावे। असो ऐसे परम ठकनी येऊनी बैसली ग्रंथ श्रेणी मम चित्ता ते समूळ घेऊनी पायांपासी ठेवितसे। असो तिचे वरदे करून श्रोते ऐका आता कथन श्रीमच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळा प्रकरणे संचरला। मागील अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळाख्यस्थाना पावले। ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊनी द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले। तव ते द्वार पाहता क्षिती उंच बाहू सार्धशत औरस चौरस षडशत विराजलेसे द्वारते। ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महादेंड त्यांनी नाथपंत पाहुणे वितंड चित्तांत कामना उदेली। नागपत्राश्वत्थ ठाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणे विद्या प्रवाही प्रसन्न केले देवाते। तरी शाबरी विद्या कवित येणे केले वरद स्थित तपी ते प्रांजळ कार्यस्थ केवी झाले ते पाहू। ऐसा कामधरणी पोटी युद्धरीतीच्या सुखालोटी अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले द्वाराते। अंगेने मुनी संन्यास रूपा देह पंकजा दावणे तद्रूपा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग। एरू म्हणे शक्तिदर्शन घेणे उदेले अंतःकरण तरी तुम्ही आहात संन्यासधाम तुम्हा जाणे आहे का। तव ते म्हणते जोगिया एक आम्ही येथेची स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो। तरी येथे कामना स्थित दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य पुसोनी त्याप्रत मार्गा परियोजितसो। अगापमांसा प्राणी शब्दरचने दिसून येता का चित्तकामणे त्या प्रसादुनी अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा। आणि पापकलह अर्थधुर्जटी आमुते दिसून येता दृष्टी त्यासी मागे परतोनी राहटी तो पुरुष दर्शनासी मिरवेना। तस्मात वागोत्तराचे देठी प्रसाद मिरवला हो शेवटी तरी तोत्कामना उदेली पोटी अंबा दर्शनी मिरवावे। तरी महाराजा योगद्रुम पापपुण्यांचा झाडा आम्हा दर्शवोनी दर्शन कामा स्वस्थ करी रतिसुखा। अंतरी झाला अर्थकंदर्प येते करिता काही लोप तरी संचार करिता द्वारमाप मध्ये अटक महाराजा। द्वार सांकडे होते अतिसमान गुंते करिता अनर्थ भाषण मग त्या ते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो। तस्मात तुमची कर्मराहटी झाली जैसी महिपाटी ती ते दर्शवनी वाग्दिवटी दर्शनाते दर्शिजे। एरू म्हणे द्वारस्थ बापा आम्हाने नो पुण्यपापा कर्म सुकर्म अर्थकंदरपा
ईश्वरी अर्थी केले असे. जैसे या लहराभास उभयना तळे त्या सुखास, हर्षदरारा सावधपणास ठाई ठाई मुरतसे. तो नौका सरिता तोई जात, दो थडी रुख दिसती पळत. दो थडींचा बा एक साक्षीवंत, रुखा पळणे नेची. की तो व्यक्त बहु घटक्षिती, अंतर दिवटा बहु गबसती. परी त्याची सदा दीप्ती, नयने मिरवे महाराजा. तुटोणी नीती पुण्यद्रुमा, आम्ही नेनो पावले उगमा. तव ते म्हणते नरेंद्रोत्तमा, बोल बोलसी हे काय. जगी जन्मोदय देह धरल्या पोटी, कर्मा कर्म उभे राहटी. मिरवले हे प्रपंच हाटी, पदार्थ सवे हे दोन्ही. तरी बात याच्या ग्रह कपाटी, ना तळपे ना मिरवे शक्ती. तरी आता लोपुनी कर्माप्रती, अर्थ तुझा सरेना. जैसे वेचिला वाचुनी धन, ना तळे कदा हाटीचे कण. तरी कर्मा कर्म जल्पला विन, अर्थ तुझा सरेना. तरी प्रांजळ वचन प्रवाही, कामसरिता मिरवल्याही. तेने दर्शने अंबापायी, संगमाते मिरवेलो. नातरी गौण धरणी पोटी, वदता अर्थ न लाधे जेटी. प्रांजळ वदती की शेवटी, फिरून जाशील माघारा. तुवा प्रांजळ बदल्या विन, करून देऊ तुझे गमन. बहु चावटी जलपल्यान, शिक्षा पावसी येथे तू. ऐसे कथा मच्छिंद्रनाथ, म्हणे शासने उदेला आदित्यसुत. तेथे तुमची शक्ती अद्भुत, केवी वर्णो मशक हो. जो महाप्रलय भद्ररूप, तो ग्रासनी बैसला मुखचंद्र. तेथे तुमची कथा महेंद्र, काय असे मशक हो. ऐसी कथा मच्छिंद्र गोष्टी, परमक्रोधाची झाली दाटी. मग ते अष्टभैरव थाटी, एकदाची उठावले. जैसे अपार विधान थाटी, आंबाळा सांडूनी उबला कोटी. प्रदीप्त होणे सांगे गोष्टी, महाखगी जावनिया. तन्याये अष्टभैरव, मांडिते झाले युद्धपर्व. कोणी त्रिशूळ परशु गांडीव, टणत्कारिले ते समयी. तो परजोनी असिलता, मदगल गुरुजा परमकडिनता. अंकुश भरची मांडू असता, चक्रे चालते उद्देशी. गदा दारुका यंत्राचाट, भाले गुप्ती कुटार बोथट. ऐशी शस्त्रे तीव्र चाट, करी कवळणी उठावले. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ, भस्म झोळी ओपिला हस्त. जय जय श्री गुरुराज दत्त, म्हणून भस्म करी कवळुनी. दाही दिशा मंत्र गौरव, विभूती चर्चुनी आपुला भाव. म्हणे मित्रा वरुणदेव, सिद्ध असोत मम काजा. अश्विनी वरुण अग्निवात, धरामरादे वज्रनाथ. गणगंधर्व तरंगिणीवत, सिद्ध असोत आम्हा ते. बुद्धिसिद्धी योगी अपार, ब्रह्मांडांत नांदनार. त्या सर्वांते नमस्कार, साह्य असोत आमुते. ऐसी जलपुनी मंत्रशक्ती, प्रेरिता दृढ झाली विभूती. युद्ध समारंभ क्षिती, आमंत्रिले सर्वांसी. मग वज्रपंजर प्रयोगभूती, धरास्त्रे नेमुनी शक्रदैवती. मंत्रप्रयोग सबळ शक्ती, भाळी विभूती चर्चितसे. तेने शरीर वज्राहून, ते समय झाले अति कठीण. मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण, कार्य साधा आपुले. या वया ते करालाळस, तरी मातृपितृशपतेस. गुरु धिक्कारुणी निर्बळ यश, मुखा काळे कराल की. मग जिने संदेह रूपी, मिरविणे येथे मम कंदर्पी. उडी सांडुनी कोरडे कुपी, प्राण त्याजावा हे बरेच. ऐसी ऐकता वज्रवाणी, पेटला सबळ जेवी अग्नी. मग शस्त्रे शिखा नाथविधानी, कवळू पाहती ग्रासावया. जे अष्टभैरव भद्रकाळ, शस्त्रे सोडिती उतावेळ. म्हणे येथे यांचा काळ, चित्ताभस्मी मेळवा. मग नाथ शरीरा लक्षुनी अष्ट, शस्त्रे प्रेरिती प्रहारनिष्ठ. त्रिशूळ फरशते नीट, धनानीत अंगाते. अंकुश परज गुर्ज मुदगर, मांडू गदा भालचक्र. गुंपी खंजीर भरचे असिल, सबळ प्रहारे भेदिती. परी तो शस्त्रे मच्छिंद्रनाथ, तृणप्राय सकळ मानित. शस्त्रवृष्टी घनवर्षात, मच्छिंद्र पर्वत झालासे. ऐसे होता ते अवसरी, निर्विघ्न दिसती शस्त्र. मग परमकोपे गांडीवास्त्र, सज्ज करीते पै झाले. एकी निर्मिला वातशर, दुजी निर्मिला कामास्त्र तीव्र. तिजे निर्मिले वासवस्त्र, महाशक्ती आगळिते. चौथी योजिले नागास्त्र बंधन, जे महातक्षकाहुनी दारुण. पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण, शापादपि विराजे. सहावे रुद्रास्त्र प्रलय काळ, की भक्षु पाहे ब्रह्मांड सकळ. सातवे दानवास्त्र सबळ, असंख्य राक्षस मिरविती. आठवे कृतांतास्त्र कठीण,
प्रेरिता पावती मृत्युकाळ नाम प्रचंड हस्तपाश कवळून असंख्य स्थिती मिरविती. ऐसे योजने शरार्णव मांडिते झाले प्रलय पर्व. शस्त्रासी मंत्रगौरव दैवता शक्ती आराधिल्या. ऐसे योजने गांडीवा गुणे प्रेरिते झाले अष्टै क्षणी. मग ते अस्तभ्रमता गगनी प्रलय काळ ओढवला. वातास्त्राची प्रलयगती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करीती आर्की कार्पास जे होता. कामास्त्र परम कठीण उर्वशीचे चांगुलपण अन्यदारा करवित गमन मच्छिंद्र जती एकरती. त्याही परमसुंदर खाणी पाहता काममूर्छणी देवदानव मानव ध्याने जपी तपी लागती. वासव शक्ती अतिप्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी. मित्रता पाहुणे घालणे एवढी उरली नाही मागोती. ती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट. तेने उचलू पाहे ब्रह्मांड पीठ धरा कंप दाटला. शेषदचकला आपले मणी उंचावितसे ग्रीवा मूर्धनी. कुर्मपृष्ठी सरसावनी भये कापे चळचळा. वराह उंचावणे दंत म्हणे धरा होती रसा व्यक्त. दिग्गज भयभीत चित्त सैरा धावती दशदिशा. अस्त्रे नोहे प्रलयाचाट की प्रलय रुद्राचा हळहळाट. विमान याने पाहे सुबट त्या पळता समजेना. तेज पाहता सत्याद्भुत गंधर्व झाले मूर्छागत. तारतारांगण होत चंद्र लपवी मुखाते. सूर्य वरुणा करी दाटी म्हणे राहे खगापोटी. वेगी प्रलय जेटी जगा माझी मिरवला. शिव झाला भयातूर रक्षा कपाटे गिरिकंदर. ऐसा प्रलय होता अपार ठाई ठाई पडताती. त्यात नागास्त्र विषवल्ली सरणी प्रगडता विषाची प्रेरणी. अघटित तेथे जाहले करणे आली विषाची मूर्छना. होता ब्रह्मास्त्र शापादिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक. तो क्षणे जाळू पाहे सकळीक ग्रासी न म्हणे ब्रह्मांड. त्या ते साह्यार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुधा रक्षक धावले. तैशात काळास्त्र परम शिरले प्राण हरू लोकांचा. ऐसे प्रलयाची होता मांडणे मच्छिंद्र देखता येणे. मग नवस्त्र शक्तिमंत्र जपुनी विभूती ते सोडितसे. तेने अस्त्रविचक्षणे कैसे ऐका प्रतापखाणे. वातास्त्राचे पुढे जाऊनी पर्वतास्त्र विराजले. यावरी कामास्त्रा पुढे जाऊनी संचरले अस्त्र विरक्त धडपडुनी. तेने कामास्त्र वा पुढे होणे पाठी देऊनी पळतसे. वासवशक्ती अतिदारुण तिचे पुढे झाले मोहन. तेने मोहनता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे. नागास्त्राचे पडीपाडी खगेंद्रास्त्र घाली उडी. सकळ नागांची झुपडी दाढे खाली रगडिते. यावरी ब्रह्मास्त्र प्रलयानळ यास्तव अस्त्र उरोनेदी केवळ. शांती वरुण स्वाचे सफळ आशीर्वचन नाथाते. यावरी रुद्रास्त्र उरोनेदी केवळ. तयापुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बाळ. येतांची सर्व अंग झाले शीतळ कोप शांताब्धीत बुडाला. दानवास्त्रा नाही मिती त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांती. सकळ त्या ते पाहुणे जाते अंतरिक्षस्थानी आपुल्या. यावरी काळास्त्र गहन तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती. ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावले सकळ शांती. यावरी जे अस्त्र उरले नव्यमिती तयाची ख्याती परिसावी. ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरवपिंड. तेने विकट झाले अष्टधेंड चलन वर्ण विसरले. प्रथम मासाव शक्ती प्रगट होता दानाना उठला ब्रह्मांडी समजता. तो प्रलयनादांबा ऐकता परिचारिका धाडितसे. त्या परिचारिका एक एकाकिनी कोटी चामुंडा लावण्य खाणी. शंखिनी डंकिनी योगिनी जळदेवता पातल्या. चंडा रंडा मुंडा कुंडा मंडावंडा आणि वितंडा. ऐशा वर्णिल्या किती तोंडा अष्टराष्ट्री धावनिल्या. परिपूर्वी पांचसाती समाचार आल्या सती. त्यांनी पाहुणी प्रलयगती सकळ समुदाय तो आणिला. त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करीती मार. परितो स्वट मच्छिंद्र निवारित अस्त्राने. असो वातास्त्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होणे. प्राणविकळ देह धरणे निचेष्टित पडिले. यावरी एक क्षणी चामुंडा भार. तयांचा कैसा झाला विचार. भुलीक मोहनास्त्र कामशरी योजिले. तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचरितेही गुप्त. तेने क्षणैक होऊन मूर्छित पिशाच्या समान भ्रमताती. कोणी वाद्ये घेऊन नाचती
कोणी उगीच टाळ्या पिटते, कोणी खगी तंद्री लाविते, कोणी हसते गदगदा, कोणी म्हणते विमान आले, कोणी उग्याच डोलती डोले, कोणी धावती मही पावले, पळता उलथोनी पडताती, कोणी उग्याचे स्पंदोने रडते, कोणी गोंधळी गायन करते, कोणी रानोरान भ्रमते आई वया म्हणून, कोणी लोळते धुळीत, कोणी मृत्तिका उधळीत, कोणी उदो उदो म्हणत, कोणी रडता पडताती, कोणी निचेष्टीत पडता धरणे, मक्षिका गोंगाट करीते वदने, कोणी उग्याच शिव्या देवोनी विवाद करताती नेपुरे, कोणी भेटती दाटती प्रेमे, कोणी काष्ठाचे उभविणे सप्रेमे, नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुषानावे होताती, कोणी फेडून नेसते वसन, वृक्षा नेसविते गुंडाळून, कोणी कवळूने करी पाशान स्तनपान करीती त्या, कोणी काढून चोळी चिंधोटी, त्याची नेसते लंगोटी, अंगा चर्चुनी भस्मचे मोठी, भोपळा नरोटी कवळुनिया, कोणी ऊर्ध्व करोणी हस्त, अलक म्हणून भिक्षा मागत, कोणी श्रंगार काढून निश्चित, पाषाणाते लेबविले, ऐसा होता चमत्कार, त्यात काय करी नाथमचंद्र, विद्या गौरवी प्रहर, तया माझे संचरवी, ते अस्त्र चपळ सबळवंत, वसने आसडणे त्वरित, नेऊनिया गगनपंथे अंबराते मिरविले, मग त्या सकळ नग्न होणे नृत्य करीते सकळ अवनी, त्याही सकळ आणि मच्छिंद्रमुनी, मायास्त्राते जलपदसे, तेने करुणी अपार पुरुष, सर्वभूषणे महादक्ष, निर्मुनिया नाथ प्रत्यक्ष, समोर संचार करवी तसे, आयसी करुणी दृढ राहटी, स्मरणास्त्र जलपले होटी, तेने करुणी सर्व गोरटी, देहाप्रती पातल्या, देहस्मरणे होता स्थित, आपण आपणाकडे पाहत, तो नग्न शरीरी केशमुक्त, परमलज्जित मग त्या झाल्या, भोवते पाहती दृष्टी करुणी, तो अपार पुरुष देखील नेनी, तेने फारच लज्जित होऊनी, पळती सैराट नग्नाची, तो पळत पळत सहज नयनी, भैरव पाहिले अनवस्थान, कंठी उरलासे प्राण, रुधिर वनी सांडतसे, अनिक पाहिले नेत्रश्वेती, मग पळून गेल्या जेथे भगवती, अंबिका पाहुनी नग्न समजती, आश्चर्य चित्ती करतसे, म्हणे का वो ऐसे केले, कोणी तुम्हा ते ना गविले, एरी म्हणती सुकृत संपले, म्हणून अवस्था हे झाली, माय वो माय जोगी आला, कोणी कडोनी जाणो आम्ही त्याला, तेने करुणी अवस्था मला, प्राण घेतला भैरवाचा, आता जननी काय उरले, तुम्ही स्वस्थान सोडा वहिले, ना तरी दशा पूर्ण पावाल, आम्हा दिसते जननीये, भैरवा सारिके वीर धुरंधर, तयांचा प्राणकंठावर, उरला से बरवा विचार, आम्हा लागी दिसेना, तो जोगी नव्हे मायाजन्नी, सूत प्रसवला दुसरा तरणी, पूर्व भयाची आता मांडणी, जगा माझी मिरवेना, की एकादश प्रळय रुद्र, एकच शरीरी मिरवले भद्र, देवदानव नक्षत्रचंद्र आम्हा वाटले ग्रासितो, की माये प्रळय विजेच्या स्थानास, आजीच आले धरण यास, आपतेज महिवायू आकाश, ग्रासी लयसे वाटतसे, तरी आता वेगी माये, या स्थानाते आचवावे, कोणी प्रकारे वाचवावे, जीवित्व आपुले जननीये, ऐसे बोलूनी भयभीत, कंपायमान बावऱ्या होत, कोणी बोलता चांचला घेत, आला आला म्हणून, ऐसी दीक्षा माय भवानी, पाहुणी आश्चर्य करी म्हणे, मग स्वचित्तांत पाहे शोधुनी, कोण कोणाचा कोणता, तव तो महाराज कविनारायण, उपरीचर वसूच प्रियनंदन, मच्छिंद्र नामे अवतार धरून जगा माझी मिरबला, ऐसे अनुने स्वचित्तांत, मग सगळा लागी वसने देत, पुढे घालून अबला समस्त, बाहेर आली जगत्रय जननी, मग मच्छिंद्रा पाशी येऊनी त्वरित, बहु प्रेमाने हृदय धरित, तेने पाहुणे जगन्माते ते चरणावरी लोटला, मग घेऊन अंकी मच्छिंद्रनाथ, म्हणे बा प्रताप केला बहुत, तरी भैरव प्राणरहित, झाले सावध करीत्यासी, ऐसे ऐकुनी अंबिका वाणी, प्रसन्न झाली चित्त भवानी, मग अस्त्रविद्या वाताकर्षणी, काढून घेतली ते समयी, जैसे दुग्धा माझी तोय, काढून घेत हंस समयी, ते वाताकर्षण अस्त्र सदयी, काढून घेत ते क्षणी, की पंचाक्षरी कौशले प्रती, मही मांदुसे काढून घेते, तन्याय विद्याशक्ती काढून घेत तो नाथ, किंवा स्वबुद्धी विचक्षण, कार्यासता परस्वाधीन, ते युक्ती प्रयुक्ती घेती करून, प्राज्ञ बळे आपुलाले,
आसवायशे दृष्टांत बोले, एरीकडे भैरव सावध झाले, चलन वलन सर्व संचरले, जैसे तैसे शरीर. मग आल्या विचक्षणी, दिशा पाहती दृष्टी करुणी, तो जगन्माता अंकी घेऊनी मच्छिंद्राते बैसली. मग ते अष्टभैरववीर येथे झाले अंबिके समोर, म्हणती अंबे प्रताप थोर, मच्छिंद्राने पै केला. आम्ही याची युद्धमांडणी, घेऊ सकळ परीक्षा कडसनी. मग नागपत्र अश्वत्थाहुनी, कथा वदले अंबे ते. नागश्वत्थाहुनी ऐकता गोष्टी, माता म्हणे हा धन्य धुर्जटी. मग मच्छिंद्रास म्हणे माझी दृष्टी, प्रताप काही दावी का. जैसे पया माझी तोय, शोषुनी घेत हंस पय. तेवी आता युद्ध संदेह, काढून दावी चक्षुते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसी दावू कोणत्या अर्थ. माता म्हणे हा पर्वत आकाशात मिरविकी. मिरवेल परी जेथील जे तेथ, पुन्हा ठेवी मूर्तिमंत. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ, करी कवळी भस्माते. मग वायुअस्त्र फणिदैवत, मंत्र जल्पे केले युक्त. पर्वती फेकिता भस्म होत, उदय वाताची जो झाला. वात मौळी कद्रुनंदन, पर्वतमौळी शीघ्र वाहून. वातचक्री करे भ्रमण, चंडरथा समान की. त्याते उलथावया शक्ती, अंबा पाहे आपुल्या चित्ती. परिशेष मौळींची पर्वतमाती, दृढ असे ढळेना. मग म्हणे हा धन्यनाथ, जेने ऐक्य केला पर्वतवात. शत्रू समरी ऐक्य चित्त, मिरविलाही हे धन्य. पर्वत पूर्ण वातावरी, तो वात मिरवी घेऊनी शिरी. जैसा मत्स्य कोदरी, येऊनिया दडाला. की व्याघ्राजा नांदवटी, नांदविले एका पेटी. की उरग उरगारे सांगती गोष्टी, प्रेमभावे मिरवुनिया. तन्याये मच्छिंद्रे केले, धन्य सद्विद्येचे धाम रचिले. मग कुरवाळणी म्हणे वहिले, पर्वताते उतरिका. मग मच्छिंद्रे वाताकर्षण, ठायींच्या ठायी नग उतरण. ठेवूनी अंबेचे समाधान, सद्विद्येने पै केले. यावरी नाथा आणि भगवती, गेले अंबिका स्थानाप्रती. तेथे राहुनी 3 रात्री, पुसुनिया चालले. मग अंबा प्रसन्न होऊन, अस्त्रे दिधली त्याते 2. सर्पास्त्र अस्त्र भिन्न, प्रसादाते निवेदिले. असो ऐसा प्रसाद घेऊन, निघता झाला मातेसी नमून. 12 मल्हारांचा मार्ग धरून, जाता झाला तो नाथ. पुढे 12 मल्हारांचे कथन, श्रोतिया सांगे धुंडीनंदन. नरहरी मालो नामाभिधान, जगा माझी मिरवेतो. स्वस्ति श्री भक्तिकथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, चतुर्थाध्याय गौडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.